ए बघड्या, अरे काय बोलतोयस तू राजा? शुभ्राने असं काहीही केलेलं नाहीये. आणि हे बघ, बाबा आता आपल्यात आलेत ना परत, ते महत्वाचं आहे ना. नाही आई, मी एकट्या शुभ्रावर नाही घालत आहे सगळं. खरं तर तिची चूक नाहीच आहे, चूक ना माझी आहे. हे बघ सोहम, यात कोणाचीच चूक नाहीये. चूक कोणाचीच नसती तर आजोबा आम्हाला सोडून का गेले असते? मी कुणालाही सोडून गेलो नव्हतो. मजा म्हणून महिनाभर नवीन ठिकाणी राहून बघणार होतो. माझ्या वयाचे बरेच लोक तिथे आहेत, त्यांच्याशी मला मैत्री करायची होती. आणि हे करण्यासाठी तुम्ही वृद्धाश्रमच निवडलात? आजोबा, इतकंच होतं तर जायचं होतं ना चारधामला. तिथे तुमचे नवीन मित्र सुद्धा झाले असते आणि नवीन जागा सुद्धा फिरायला मिळाली असती तुम्हाला. हे बघा आजोबा, उगाच सारवासारव नका करू. अरे पण सोहम, तू त्यांचं ऐकून तर घे. आई मला सांग, तू इतके वर्ष त्यांच्या सोबत होतीस, तेव्हा त्यांना कधीच जावंसं नाही वाटलं का फिरायला? आणि आता तुझ्या लग्नानंतर एका महिन्यातच का कंटाळले ते शुभ्राला? आई विचार कर, शुभ्राच्या जागी जर का तू असतीस, तू त्यांची इतकी काळजी घेत असतीस आणि आजोबा असे न सांगता आश्रमात निघून गेले असते, तुला चाललं असतं? तू कधी स्वतःला माफ करू शकली असतीस आई? आई आजोबा तुझ्याशी असे वागले असते तर तुला चाललं असतं का? काहीच वाटलं नसतं का तुला? आनंद झाला असता का तुला? अरे काय बोलतोयस तू बबड्या? मला नक्कीच वाईट वाटलं असतं ना. हा मग आजोबांच्या औषधांच्या वेळा पण चुकायच्या. शुभ्राने सकाळची दुपारची अशा गोळ्यांच्या डब्या करून दिल्या होत्या, पण ते घेतायत की नाही हे बघायला कोणीच नव्हतं ना आई. तुला माहितीये, एकदा आजोबांना मी काढा करून दिला होता. खरं तर दरवेळी मीच द्यायला हवा होता. शुभ्राला हे जमणार नाही म्हणून हे मी शिकून घ्यायला हवं होतं का आई? तुला माहितीये, आजोबा बिचारे एकटे पडतात घरी. त्यांच्याशी बोलायला कोण नाही, गप्पा मारायला कोण नाही. आई तुला माहितीये, आजोबा एकदा वॉकवरून घरी आले आणि ओरडायला लागले, आसावरी पाणी, आसावरी पाणी. मग त्यांना आठवलं की तू घरातच नाहीयेस. कसे बसे उठले आणि स्वतः पाणी घेतलं त्यांनी. आणि तसंही शुभ्राने घरात नियम केला होता ना, सगळी कामं स्वतःची स्वतः करायची. तो नियम माझ्यासाठी नव्हता, शुभ्राने मला आधीच सांगितलं होतं तसं. आजोबा दुपारचं जेवण तुम्ही थंड नाही का जेवत? तुम्हाला झेपत नव्हतं तरी पण तुम्ही स्वतः वाढून घ्यायचा ना. अरे झालं असेल एकाच वेळ. आई तुला आठवतंय, एकदा तू आणि शुभ्रा बाहेर गेला होतात आणि तुला यायला उशीर झाला होता. आजोबांची जेवणाची वेळ होती आणि किती गोंधळ घातला होता आजोबांनी. तू घरातून गेलीस नाही तेव्हा अनेक वेळेला अशा गोष्टी घडल्या, पण आजोबा शुभ्राला काहीच बोलले नाही. त्यांचं प्रेम आहे ना तिच्यावर. तू बघितलं आजोबा किती बदललेत ते शुभ्रासाठी. अरे सोम्या, नाही आजोबा, तुम्ही बरोबर केलं. आता जेव्हा लोक मला आणि शुभ्राला विचारतील ना की आजोबांना तुम्ही वृद्धाश्रमात का पाठवलं, तुम्हाला ते जड झालेले का, तुम्हाला त्रास होत होता का त्यांचा, तेव्हा तेव्हा आमची मान जेव्हा खाली जाईल ना, तीच लायकी आहे आमची. तुमच्याकडे लक्ष न द्यायची हीच शिक्षा शुभ्राला. आणि त्यामुळे मलाही. सोम्या कोंबडीच्या, उगाच विषय टाळत बसू नको आणि तुझ्या सोबत तिला खेचू नको. नाही नाही आजोबा, मी तिला खेचत नाहीये, ती आहेच. तिला तिची चूक कळली आहे ना, म्हणून तर ती गप्प आहे. पण तिच्या वतीने मी माफी मागतो आजोबा, मला माफ करा. सोहम एक मिनिट. हे बघ, आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, दत्ताजी परत आलेत ना, ते आपल्या बरोबर आहेत. यापेक्षा काय हवंय आपल्याला सांग. हे बघ, हा विषय आता इथे बंद कर, यावर चर्चा नको. आसावरी, सगळ्यांना भूक लागली असेल, सर आपण जेवणाचं बघू. सर तुम्ही आजोबांची औषधं आणली आहेत का? अगं मी त्या, नाहीतर मी आणि सोहम घेऊन येतो.
शुभ्रा, मला वाटतं मी त्या घ्यायला विसरलोय. जरा आणून देतेस? चल सोहम, आपण आजोबांची औषधं आणूया. त्या बॅगेत असतील ना, बॅगेत बघ ना एकदा. त्यांच्या औषधांच्या वेळा चुकायला नको. चल जाऊन येऊया. आलोच हा आम्ही. अरे सोहम सोहम थांब ना, तू कुठे पळतोयस? मला बोलायचंय तुझ्याशी. मी कुठे पळतोय? मग ते आजोबांसाठी औषधं घ्यायची असतील म्हणून घाई करतोय. हो हो हो, पण थांब तरी, ऐक तरी ना माझं. तू आज माझ्या वतीने माफी मागितलीस, मला खूप बरं वाटलं. हे बघ, तुला लेक्चर द्यायचं असेल ना तर मला आता लेक्चर ऐकायचं नाही. मला भूक लागली, मला घरी जायचंय. अरे, मी लेक्चर नाही देते, मी आभार मानते तुझे. मग काय, तुला आज माझ्यामुळे किती वेळा सॉरी बोलावं लागलं सोहम. मान खाली गेली ना तुझी. आता तरी मान वर कर. तू मला माझी चूक जाणवून दिलीस सोहम. खरंच मी आजोबांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकले नाही. माझ्यामुळे ते हरवले आणि उगाच ते घरी असताना मी वाद उकरून काढत होते. आणि हो, तू जे म्हणालास ना की मी म्हातारा होईपर्यंत जगणारच नाही, ते तर त्यांनी ऐकलंच नव्हतं. कन्फर्म ऐकलं नव्हतं. त्यामुळे मनाला तर लागलंच नव्हतं त्यांच्या. एक मिनिट, मला वाटेल ते मी बोललो. काय काय चुकीचं बोललो आणि त्यांना का लागेल ते? तुला आरोप करायचेच आहेत का? हा, मला चुकीचं दाखवूनच द्यायचंय का तुला? नाही, तसं असेल तर ठीक आहे, तू एक काम कर, चिडचिड काढ माझ्यावर, तू ओरड मला. हा, नाहीतर आत्ता आपण वर जाऊया, आजोबांसमोर विषय काढून ना सगळं क्लिअर करूया. हा चल. ए सोहम, का विचारूया ना त्यांना. मी म्हातारा होईपर्यंत जगणार नाही हे त्यांनी ऐकलंय का? तसं असेल तर मारा, मला ओरडा. काय ना, शुभ्रा चुकीची नाहीच आहे, चुकीचा मीच आहे. मीच हलकट आहे ना. सोहम पुरे, मला आजोबांसमोर हा विषय काढायचा नव्हता, कळलं? म्हणून मी तुला इथे बोलवलं. मला हे सांगायचं होतं, ह्याच्या पुढे जर भांडायचं असेल ना, वाद घालायचे असतील तर ती डिस्कशन्स आपण घरातल्यांसमोर नाही करायची. आपण जे काही वाद घालतो त्याचा आपल्या घरच्यांवर, आजोबांवर, त्यांच्या मनावर खूप परिणाम होतो. आणि म्हणून मी आता वरती गप्प होते आणि ह्याची काळजी आता आपण घेत जाऊया. मी कधी वाद घालतच नाही, सुरुवात नेहमी तूच करतेस. करेक्ट. तू चुकीचा असूच शकत नाहीस ना, कारण तू आईंचा लाडका बबड्या आहेस ना. हे बघ, हेच हेच म्हणतोय मी. आत्ता सुद्धा तुला वाद घालायचंय. ओके सॉरी, मला संपवायचंय हे सगळं. आणि जर आपल्याला वाद घालावासा वाटला, आपल्याला भांडावंसं वाटलं तर हे असे भेटत जाऊ आपण आणि इथे बोलत जाऊ, ठीक आहे? पण ह्याच्या पुढे आपण घरी काहीही बोलायचं नाही. हे चालणार आहे का तुला? मला चालेल. आजोबांसाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि हो, फक्त तू भांडणं उकरून काढत जाऊ नकोस. द्या, मी आजोबांना देतो. अरे घ्या आजोबा. सोहम, निघायचं का? आई सर चला, आता आम्ही निघतो. अरे आत्ता कुठे निघताय? आज राहा, उद्या निघा मग. खरं सांगू का, तुमचा फोन आला ना तर घरचं सगळं काम तसंच सोडून निघालो होतो. त्यामुळे आत्ता घरी जावं लागेल. आजोबा, निघायचं का? ए शुभ्रा, ऐक ना, मी काय म्हणत होते, बाबांना राहू देत का थोडे दिवस आमच्याकडे इथे? म्हणजे त्यांनाही हवा पालट होईल आणि मलाही थोडी सोबत होईल. नाही नाही आई, मला मान्य आहे आमच्याकडून चूक झाली आहे, पण म्हणून तू आजोबांना ठेवून घेणार असं नको करूस ग. अरे नाही सोहम बाळा, त्यासाठी नाही म्हणत आहे मी. आपण एक काम करूया. आजोबा ऐका ना, शुभ्रामुळे जे काही झालंय त्यासाठी मी माफी मागितली आहे ना तुमची. बरं, आता मी वचन देतो तुम्हाला, यापुढे तुमची सगळी जबाबदारी मी घेईन. तुम्ही सकाळी उठल्यापासून ना अगदी रात्री झोपेपर्यंत सगळं मी करीन आजोबा तुमचं. आणि अगदी शुभ्राला कधी जमणार नसेल ना, म्हणजे तिला काम आलं किंवा तिला कंटाळा आला असेल, तेव्हा जेवण सुद्धा मी बनवायला तयार आहे आजोबा. पण प्लीज तुम्ही घरी चला. ए सोहम, असं काय करतोयस राजा? अरे खरंच मी त्यासाठी नाही म्हणत आहे. खरंच मला मनापासून वाटतं रे, बाबांनी 4 दिवस इथे राहावं म्हणून म्हणते मी. नाही आई, तू काही म्हटलं तरी मला माहितीये तू असं का म्हणतेस. आई नको ग असं करूस. एक चान्स दे ना आम्हाला स्वतःला प्रूफ करायचा.
बरं तुला तसंच वाटतंय ना, तू एक काम कर, तू रोज येऊन बघ की आम्ही आजोबांची काळजी नीट घेतोय ना. पण अशी शिक्षा नको ग देऊस. अरे तसं नाही सोहम, ती सहज म्हणते. हो अरे सर मला मान्य आहे आता तुम्ही आमच्या घरचे मेंबर आहात, पण मी आईशी बोलतोय ना, त्यामुळे प्लीज तुम्ही आता आमच्या मध्ये नका येऊ. सोहम, सर आपल्यामध्ये नाही येते तरे, आपल्यामुळे त्यांना मध्ये यावं लागतंय. आता आजोबांना सरच घेऊन आले ना घरी. आई ऐका ना, आजोबांना नेक्स्ट टाइम खरंच तुम्ही इथे घेऊन या आणि त्यांना राहू दे तुमच्या बरोबर, पण यावेळी खरंच नको. म्हणजे सोहम म्हणतोय ते पटतंय मला. आमच्यामुळे आजोबांनी घरातून बाहेर पाऊल टाकलं आणि त्याचा गिल्ट खूप आलाय. त्यामुळे ह्यावेळी आम्हाला घेऊन जाऊ दे. खरंच आम्हाला एक संधी द्या. नशीब तू मान्य केलंस शुभ्रा. हे बघ शुभ्रा, असं काही नाहीये, तू मनातून काढून टाक. मी तिथे त्या अवस्थेत बाबांना पाहिलं ना, म्हणून मनात खूप कालवा झालीये ग. मला चैनच नाही पडणार ते इथे नसतील तर. राहू दे ना त्याला थोडे दिवस आमच्याकडे. नाही आई, यावेळी नाही. आई खरंच आहे का? आम्ही रोज तुम्हाला एक फोन करत जाऊ. आजोबाई तुम्हाला कळवतील. त्यांना आणून सोडेल. नाही नाही, मी शुभ्राच्या वतीने माफी मागितली आहे ना त्यांची. मग आम्ही अरे गप्प बसा. सर्वात आधी मला सांगायचंय की वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय माझा होता. मी तुमच्या कुणाच्याही चुकीमुळे घर सोडून गेलो नव्हतो आणि शुभ्राच्या तर नाहीच नाही. त्या मुलीनं माझा खूप छान सांभाळ केला. असावरी तुझ्यापेक्षाही जास्त काळजी घेतली तिनं माझी. मला माझ्या घरी सहजीवनला परत जायचंय. मी जावयाच्या घरात राहणार नाही. राग नका मानू, पण या बाबतीत मी अजूनही जुन्या विचारांचा आहे. आमच्या जावयाच्या घरी पाणीही पित नाही, तरीही मी आज इथे जेवलो. आता मला राहायला सांगू नका. असं बरी मी इथे येत राहीन. तू माझी काळजी करू नको. शुभ्रा आहे बघायला. हा, आणि मी उद्या सुट्टी टाकतो शुभ्रा. मी काळजी घेईन आजोबांची. सोम्या, तू आधी स्वतःची काळजी घ्यायला शिक. माझ्यासाठी उगाच त्रास घेऊन ओढाताण करून कष्ट घेणार नसाल तरच मी आपल्या घरी येईन, नाहीतर मी आपला परत. हो हो आजोबा, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसंच होईल. पण प्लीज आता घरी चला. चला चला. बाबा सावकाश बाबा, सांभाळ. चला आसावरी, मी यांना सोडून येतो. हो शुभ्रा बाळा, बाबांचं सगळं सामान घेतलंस ना नीट? हो घेतलंय. मी बॅग ठेवतो गाडीत. आई मला पाणी देतेस? हो हो बाबा सावकाश. तुम्ही पुढे वा, मी येतो पाणी पिऊन. या. घे बाबे. अगं बाई, बाबा उतरले की काय खाली? आई मी मी टेन्शन मध्ये नाही ना वाटत आहे? मी नॉर्मल दिसतोय ना? उगाच आजोबांना बघून काही डाऊट नको यायला म्हणून. का रे? आता आजोबांना आम्ही घेऊन चाललोय ना. शुभ्रावर विश्वास टाकून चालणार नाही आता. आता सगळं मलाच बघायला लागणार आहे. काय आजोबा घरी एकटे असले की ते बाहेर वगैरे पडतात, ते हरवतात. नाही पण आता मी घरी थांबत जाईन, मी लक्ष देईन त्यांच्याकडे. आणि नाहीच तर तू आहेस ना, तू लक्ष देशील ना त्यांच्याकडे. नाही नाही, नको नको, सारखं सारखं तुला त्रास देणं बरोबर नाही. मी एक काम करीन, मी ना दाराला कुलूप लावून जात जाईन. आजोबा बाहेरच पडले नाही तर हरवणार कसे ग? हा, रात्री जर का आजोबांनी पळून जायचा प्रयत्न केला तर काय करायचं? हा, मग ना त्यांना बेडला साखळ दंडाने बांधून ठेवायला लागेल. मग आजोबा पळून तरी नाही जाणार. नाही ए बबड्या, तू बाबांना असं काही काय झालं आई? आणि
इथे का थांबलायत तुम्ही दोघं? सोम निघायचंय ना आपल्याला? हो निघूया ना, आजोबांना घेऊन निघूया. हा चल, मी घेतो हा आजोबांची काळजी. शुभ्रा, काय आजोबा, काही हवंय का अजून? मला तुला काही सांगायचं. एखाद्या मुलाची आई त्याला सोडून जरा दूर गेली की तो मुलगा लगेच कावरा-बावरा होतो. तसंच काहीस माझ्यासारख्या म्हाताऱ्यांचं होतं. असावरी माझी आई झाली होती. ती गेल्यावर सगळं संपेल असं मला वाटलं होतं, पण तिची जागा तू घेतलीस. तू माझी आई झालीस. तू तुझ्या कर्तव्यात अजिबात कमतरता केली नाहीस. तेव्हा कुणी तुझ्याबद्दल काही बोललं तर त्याचं काही वाटून घेऊ नकोस. आजोबा प्लीज, तुम्ही परत असे सोडून जाऊ नका मला कधीच. नाही, नाही जाणार, कधीच नाही जाणार. झोपा तुम्ही आता. जाता आता माझा फोन चार्जिंगला लावून जा. हो हो आजोबा, सायलेंटवर ठेवते, सकाळी काढीन सायलेंटवरनं. आता कोणी डिस्टर्ब नाही करणार तुम्हाला. झोपा. बाबा फोन का उचलत नाहीयेत? काय झालं असेल? अगं झोपले असतील ते. दिवसभर खूप दगदग झाली त्यांची, दमले असतील. बाबा एकटे नसतील ना? बाबाला बंद करून ठेवलं तर त्यांना नाही आवडणार हो. बंद? कोण बंद करणार त्यांना? नाही नाही, कोणी नाही. बाबा पोचले असतील ना तिथे? हो असावरी, शुभ्राचा फोन आला होता. हो का? बाबांना प्रवासाचा त्रास नसेल ना झाला? काय ना, शुभ्राला आणि सोहमला कळू नये म्हणून बाबा सांगणार नाहीत. अंगावरच काढतील स्वतःचा त्रास. आणि हे दोघं जण जर भांडत असले ना तर त्या दोघांना कळणारही नाही. अहो अहो, काय झालं? काय करताय तुम्ही? अहो तुम्ही माझी बॅग, अहो सांगा ना मला, बोला ना, काय झालंय? अहो तुम्ही तुम्ही माझ्या साड्या का भरताय त्या बॅगेत? अहो ऐका ना, सांगा ना मला, काय का असं करताय तुम्ही? अहो असावरी, तू काही दिवसांसाठी दत्ताजींकडे राहायला जा. तुम्ही रागावलात ना माझ्यावर. मी पुन्हा तुम्हाला त्रास नाही देणार. सॉरी. ये बस. हे बघ, मी रागावलेलो नाहीये आणि मला त्रासही होत नाही. सध्या दत्ताजींना तुझी जास्त गरज आहे. इतक्या वर्षांची सवय आहे, ती अशी सहजासहजी कशी सुटेल सांग मला. जे काय घडलं ना, त्यांनी सगळेच खूप धास्तावून गेले. शुभ्रा सोमला या क्षणी तुझी जास्त गरज आहे. आपल्या घराची घडी परत नीट बसवायची असेल तर तुला तिथे जाऊन काही दिवस राहावं लागेल. सगळं छान मार्गी लाव. मी इथे आहे, चिप्पात काळजी करू नकोस. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेव ना, मी तुला कुठे जायला सांगतोय
न तू हे घर सोडून कुठे जातेस. हे आपलं 5 जणांचं कुटुंब आहे आणि तू आपल्याच कुटुंबाकडे चाललीस. थँक्यू.